श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदनगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकाम साईटवर काम करताना 14व्या मजल्यावर पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। गोविंदनगर परिसरातील RD सर्कल इथं एका इमारतीचं बांधकाम चालू आहे। याच बांधकामावर सेंटरिंगचं काम सुरू असताना आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास विश्वजित विश्वास हा कामगार 14 मजल्यावर सेंटरिंगचं काम करत असताना सेंटरिंगची लोखंडी प्लेट सटकली आणि ती थेट बांधकाम कामगाराच्या अंगावर पडली। ती थेट लोखंडी प्लेटसह जमिनीवर पडला आणि तो जागीच मृत झाला। या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यानं हा अपघात झाल्याची चर्चा सुरू होती। याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली। पुढील तपास मुंबई नाका पोलीस करतायत। सुरक्षा उपायांचा अभाव। नाशिक मनपा हद्दीत विविध ठिकाणी गगनचुंबी इमारतीचं बांधकाम सुरू आहे। ठिकाणी बांधकाम करण्यासाठी लागणारा कामगार वर्ग हा बहुतांशी राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल आदी परराज्यातून आणले जातात। मात्र या कामगारांच्या सुरक्षेच्या कोणतीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे गेल्या वर्षभरात 100हून अधिक बांधकाम कामगारांचे अपघाती मृत्यू झाले। भविष्यातील या घटना रोखण्यासाठी कामगार उपायुक्तांसह पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले। हम लोग काम कर रहे थे एक साथ दोनों मिलके। मेरे को बोला जो टाई पत्ती ढूंढ के लेके आ। मैं टाई पत्ती ढूंढने गया, वो सेफ्टी बेल्ट फंसा के काम कर रहा था उधर। तो मेरे को बोला जो टाई पत्ती ढूंढ के लेके आ। मैं टाई पत्ती ढूंढने गया, उसके बाद और मैं तो उसके बाद कुछ नहीं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।